प्रतिस्पर्धी संघ असेल संघाचा कॅप्टन झेंडा मार्क सुपर किंग्स स्वतः वैभव पांगारे मैदानात उभा आहे ऑन स्ट्राइक. बॉलर निखिल वाडकर. बर बर बर. यावेळेस मोठा फटका कावगोरच्या दरम्यान फिल्डर येईल. इथे झेल मात्र सुटलाय अक्षय गोगावलेकडून. इथे खंदाचं संघाचं खातं उघडतंय एका धावेनी. झेंडा मार्क वर्सेस आम्ही इंजिनिअरिंग या दोन तुल्यबळ संघांमध्ये रंगणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला तिसरा सामना. यावेळेस फुल टॉस चेंडू होता अगदी क्रीज मध्ये डिलिव्हर्ड केला. पंचांचे हात जमिनी लगत समांतर त्यामुळे धाव येईल अवांतर. 2 धावेने धाव फलक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. यावेळेस मोठा फटका मारण्यात पूर्ण बीट झालाय. अगदी राईट राऊंड विकेटने मारा करतोय तिखट मारा अगदी. यावेळेस मोठा फटका फिल्डर तिथे येईल. मिडविकेटच्या दरम्यान दोन्ही फलंदाजाला बीट करून चेंडू मात्र सीमारेषे पार जाईल. या सामन्यात या इनिंग मधली पहिला चौकार. सहा धावा धावफलकावरती आहेत. झेंडा मार्क सुपर किंग्स वैभव पांगारे आणि दुसऱ्या बाजूला समर्थ काळभोर. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग दरम्यान. चेंडू जाईल बॅक टू द बॅक. चौकार. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. आता मात्र हल्ला चढवलाय गोलंदाजावरती. मैदानामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. या चौकारासोबतच धाव फलक मात्र दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटकाचे अजून 2 चेंडू शिल्लक. ज्या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केलाय त्या प्रत्येक संघाचा कर्णधार या मॅच नंतर इथे स्टेजवरती पाहिजे, कारण चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. कर्णधार नसेल तर कुठलीच नंतर तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यायची. यावेळेस निर्धाव चेंडू डॉट चेंडू. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक कोण घेऊन येईल? चौथी मॅच चालू व्हायला पाहिजे आता. एसपीएल ला आम्ही बॅटिंग घेऊन खेळायची, समोरची 2-3 ओव्हर व्हायची. आमचं लय अवघड आहे. 3 आहेत. यावेळेस नो बॉल. पंचांनी ते गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉलने पहिला चेंडू नो बॉल. फ्री हिट असेल, मुक्तपणे फटका खेळण्याची इथे मुभा असेल. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरी. मी यांच्यात खेळलो होतो पहिले, मी शेवटच्या त्यांच्यात गेले, नाही तर मी इकडे होतो सागर. ही मला लागली इमोशनल करायला. तुला शॉर्ट पिच चेंडू पंच केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाईल का? तसं एकच टीम करून खेळायला पाहिजे. कमीत कमी पंच निर्णय कळवायचा आहे आत्ताचा.
2 धावा मात्र मिळतील डिक्लेरेशन झोन मध्ये. चेंडू गेल्यानंतर मात्र नियम क्रमांक 2 डिक्लेरेशन झोन मध्ये जर चेंडू गेला तर फक्त 2 धावा मिळतील. काल बॉलच दिसत नव्हता. सांगते नका थांबू तरी थांबवताय तुम्ही. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लेग साइडचा खेळाडू मात्र ऑफ साइडला आला आहे आणि ऑफ साइडचा खेळाडू मात्र ऑफ साइडलाच थांबलाय. मोठा फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. धावांसाठी धावा आणि चेंडू पकडण्यासाठी धाव. पहिल्यांदाच इन्व्हॉल्व झाले ना. धाव फलकावरती धावा आहेत 15. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. वैभव पांगारे आणि समर्थ काळभोर. यावेळेस फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने. फिल्डर तिथे येतोय वेगाने तेजस. एका धावेवरती मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 16 धावांवरती धाव फलक आहे. हा का कुठल्या टीम मध्ये होता? कुठल्या टीम मध्ये असते? अमेय विरुद्ध मेरिटेज हा सामना मात्र पर्व 3 मध्ये आपण पाहिला गेल्या वर्षी सामना. वा काय 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 गोलंदाजी आहे. डिलिव्हर्ड केला अगदी क्रीज मध्ये. गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र यार्कर चेंडू. वेगवान गोलंदाज निलेश. मागच्या वर्षी त्याने केलेला जल्लोष मात्र तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये काळजात घर करून असेल. मोठा फटका स्क्वेअर लेग दरम्यान चेंडू जाईल सीमा रेषे पार. खणखणीत षटकार. 1 बाउंड चेंडू होता मात्र त्याला भिरकावून दिला स्क्वेअर लेग दरम्यान. या 6 धावांनी धाव फलक मात्र सशाच्या गतीने धावेल. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. या स्पर्धेत प्रथमतः झेंडा मार्गने भाग घेतला असेल. पाहूया तो उपांत्य फेरीत प्रवेश करतोय की नाही. कोण आहे रे? गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः तेजस पवार आलाय. समर्थ अगदी अप्रतिम फटकेबाजी करतोय. 7 चेंडू आणि 14 धावा. त्याच्या जोडीला वैभव पांगारे 6 चेंडू आणि 6 धावा. अगदी समर्थपणे त्याची साथ देतोय. तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान गोलंदाज तेजस विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असेल. यावेळेस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू. बॉक्स घेऊ बॉल. कुठला पुण्यातला गाव. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसेल. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. डीप पॉइंट बाहेर आहे. डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. लॉंग ऑन बाहेर. यावेळेस फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येईल आणि झेल टिपलाय. सुंदर झेल. ऑफ साइडच्या दिशेने कटवलेला सुंदर चेंडू होता परंतु अगदी चांगलं क्षेत्ररक्षण जाळवित तेजसने विणलं होतं. झेल टिपला आणि पहिला सलामीवीर बाद होतोय अरुण. नाही वैभव बॅक टू द पेविलियन. बॅटिंग कोण आला? पांड्या कुठल्या टीम मध्ये होते काल? देसाई पांड्या का? चितळेने हरवली ना. अमर पांगर स्ट्राईकला. डब्ल्यू मध्ये आहेत ना. कळवर खाली. आता जर आम्ही हारले तर इवन साइड टीम वर जाते ना. मग चिठ्ठी उडवायची काय गरजच नाही. नाही एक संघ इनकॉन जिंकलं ना ते वरती डावे. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण.
झेंडा बार जिंकली की ते वर जातात क्वालिफाय. कोण त्याच्यावर तिथे सिमेंट पीच आहे ना सर. प्रत्येक बॉल नंतर फील्डिंग मध्ये इथे बदलाव. अगर मगर काश में हूं मैं खुद अपनी तालाश में हूं. प्रत्येक जण प्रत्येक संघ इथं विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. यावेळेस मात्र दिशा बदलली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय तेजस. निर्धाव चेंडू. हा तेच ना हे दोघं हा यांना थांबवले. गडबड नको व्हायला फक्त. यावेळेस चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता. बॅटची आतली कडा घेतली. चेंडू मात्र निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी तेजस पवारची. अगदी घरातील गृहिणी मात्र जेवढे काटकसर करते अगदी तेच षटक आपल्याला पाहायला मिळालं. काटकसर षटक तेजस कडून. फक्त 1 रन दिली आणि 1 गडी मात्र बाद केलाय. शेवटचा चेंडू पुल केलाय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा रेषे पार. षटकार. शेवटचा चेंडू मात्र अगदी मलई स्वरूपाचा चेंडू आणि त्याला भिरकावून दिला स्टँड मध्ये. 6 धावांनी धावफलक वाढेल. 29 धावा धावफलकावरती. बॉलर कोण आहे? दीपक दादा बॉलर. मेरिटेक संघाचा कोणी आहे का इथं? मेरिटेक संघाचं निखिल गोगावले. मेरिटेक संघाचा कर्णधार किंवा खेळाडू असेल तर कळवा लवकर. काल झालेले सामने होते ग्रुप ए मध्ये. चितळे संघ देसाई टेक्नोफोर या सामन्यांमध्ये चितळे संघाने पात्रता फेरीत प्रवेश केला. ग्रुप बी मध्ये वन्ने सिन्नूर आणि प्रीकॉम मध्ये प्रीकॉम संघाने लाजवाब खेळ करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ग्रुप सी मध्ये इनकॉन मेरिटेज वाडकर याच्यामध्ये मेरिटेज संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केला. आणि आज आहे डी. यावेळेस मोठं अपील. ग्रुप डी मध्ये आमने सामने असतील झेंडा मार्क व्हीपी चार्ज आणि अमेय. व्हीपी चार्ज संघाने 1 सामना जिंकलाय. झेंडा मार्क संघाने देखील 1 सामना जिंकलाय. अमेय संघ मात्र अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे. वर झाडा लागला का विचार. 3 संघाने मात्र आपले बक्षीस फेरीमध्ये आपलं स्थान कायम केलंय. 4था संघ मात्र विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असेल. झेंडा मार्क व्हीपी चार्ज. यावेळेस ऑन साइडला फटका. बॉल हवेत होता काही काळाकरता. धावांसाठी मात्र धाव. इथे मात्र धाव घेण्यासाठी संघर्ष आणि बॉल पकडण्यासाठी सुद्धा संघर्ष इथे प्रत्येकाला करावा लागतोय. ज्या खेळाडूच्या हातातून कधीच बॉल सुटत नाही, आज त्या खेळाडूच्या हातामध्ये बॉलच बसत नाही, असा तो अक्षय गोगावले आमया इंजिनिअरिंगचा प्लेअर. 3 चेंडू 35 धावा. वेळ प्रत्येकाची असते. इथं बॅक करावा लागेल. सर चालू सामन्यामध्ये कुणी मध्ये यायचं नाही. षटक समाप्तीनंतर आलं तरी चालेल. चालू सामन्यामध्ये येऊ नका मध्ये कोणी. यावेळेस हेलिकॉप्टर भिरकावण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. 35 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस मोठा फटका, अक्षय गोगावले डाऊन द बॉल. आणि यावेळेस मात्र अक्षय गोगावलेकडून होणार नाही कोणतीही चूक. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. बॅटिंगला कोण आलंय? ते नाही एवढं बॅटिंग दुसरा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. या उन्हाच्या तीव्रतेमध्ये सुद्धा प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळतीये. ही नुसती गर्दी नाही तर दर्दी आहेत. या सामन्यानंतर यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, मोठा अपील, पंच इज इंटरेस्टेड. आल्या पावली बॅटरला पवेलियनच्या दिशेने परतावं लागेल. विकेट कीपर कोण आहे? बॅक टू द बॅक, 2 विकेट. विकेट हॅट्रिकची संधी मात्र असेल. बॅट्समन बॉलर कोण आहे नवीन? या सामन्यानंतर सेमीफायनलच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील. तिन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज पाशी यायचे. शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 मधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? अमोल खैरे आत्ताच्या गोलंदाजाने त्याच्या पुढच्या षटकामध्ये जर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तर त्याला नक्कीच हॅट्रिकची संधी असेल. फिल्डिंग मध्ये इथे बदलाव केलेला दिसतोय. लॉंग ऑन बाहेर, लॉंग ऑफ बाहेर. यावेळेस बॅकफूट वरती येऊन स्क्वेअर लेगला कट केलाय. सिंगल धाव इथे मिळतीये. 36 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधले अजूनही 2 षटकं. यावेळेस ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. आणि प्रत्येक डॉट चेंडू मागे इथे बॅटर वरती दबाव नक्कीच वाढेल. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता आला अमोल. राईट आर्म राऊंड दी विकेटने मारा करण्यासाठी सज्ज अमोल. यावेळेस फटका खोदून काढला होता. चेंडू थेट यष्टी रक्षकाकडे गेला. 11 चेंडू 30 करा. सलामीवीरला आलेला सार्थक यावेळेस फुल फटका खेळलाय. 11 चेंडू आणि 21 धावांवरती खेळतोय. आउटफील्ड थोडस खराब. खेळाडूंना विनंती असेल कोणती इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी वाईड. अवांतर धावेने धावफलक वाढेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस सरळ बॅटने मारलाय. फिल्डर खाली येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल घेतलाय. अविश्वसनीय, अद्भुत, अद्वितीय झेल. अमोल चोरगेने जवळपास 40 मीटरचं अंतर कापलं आणि झेल मात्र घेतलाय. कौतुक करावं लागेल अमोलचं. चार फलंदाज इथे बाद होते. 40 धावा धावफलकावरती आहेत.
अमोल खैरेचं निर्णायक षटक, अगदी काटकसर षटक, 5 धावा दिल्यात, एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 40 धावा, 4 गडी बाद. झेंडा मार्क सुपर किंग संघाला आव्हानात्मक स्कोर उभा करावा लागेल. 40. इथे ओव्हर थ्रो धावांसाठी धावा धाव, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात. इन सर्च ऑफ गोल्ड वी फॉरगेट द डायमंड. सोने शोधाच्या नादात हिरा गमावून बसलोय. जिथे 1 धाव द्यायची होती तिथे 2 धावा, 3 धावा मिळाल्या आहेत. 43 धावांवरती धावफलक आहे. कुठे आलाय? शेवटचं निर्णायक षटक तेजसचं. फोन जर येऊन झालं की तिकडे येतो डायरेक्ट. आता सेमी फायनलच्या आधी एक मॅच आहे, मग आता सेमी फायनल सुरू होईल, एक मॅच नंतर. राईट टर्म ओव्हर द विकेट तेजस. यावेळेस मोठा फटका, काव कॉर्नर दरम्यान फिल्डर येईल अक्षय, आणि दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र सुटला. इथे धावांसाठी पुन्हा धावा धाव. येस येस, नो नो. आत्ताचे 2 दादा 45 धावा, अगदी झेल मात्र सुटला आणि 2 धावा देखील गेल्या. 2 चेंडू 45 धावा. फटका चांगला होता पण बॉल बाउंड्री लाईनच्या क्लिअर झाला नाही. यावेळेस मोठा फटका, सरळ बॅटने चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. अगदी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. अगदी गोलंदाजांवरती आक्रमण चढवलं. 3 चेंडू 8 धावा वैयक्तिक कुलदीपच्या. 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकात फटकेबाजी केल्यामुळे यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. थर्ड स्लिप दरम्यान चेंडू जाईल, सिंगल धाव इथे मिळेल. शेवटच्या षटकात फटकेबाजी केल्यामुळे थोडासा संघर्षमय धावफलक इथं उभा होतोय. 52 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आउट स्विंग, हुशारीने गोलंदाजी
बॉलर नेमका आहे झेंडा मार्गचा एक खेळाडू इथं पाठवायचा आहे लवकरात लवकर. झेंडा मार्गचा एक खेळाडू. पहिला बॉलर नेम विचारा. झेंडा मार्गचा एक खेळाडू इथं पाठवायचा आहे लवकर. चला पंच सामना चालू करायचा आहे. पहिलं षटक घेऊन आलाय राम आणि पहिला चेंडूला गोलंदाजांनी दंडित केलंय. वाईट स्वरूपाचा चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू. धाव संख्येत भर होती. एक धाव. यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय. खातं उघडलं यातल्या संघाचं. 58 धावांचं लक्ष घेऊन संघ मैदानामध्ये आलाय. पहिल्या झालेल्या सामन्याच्या पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. सलामीला आला तेजस, त्याच्या जोडीला आहे निलेश. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. फिल्डर देते आहे. जोखमीची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली तेजसने. 3 धावा धावफलकावरती आहेत. 34 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान अजूनही बाकी. पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय राम. यावेळेस स्टेप आउट डाऊन करण्याचा प्रयत्न. सामना पाहण्यासाठी आलेले नवयुग क्रिकेट संघाचा सितारा बाबू मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. झेल बाद. फटका चांगला खेळला होता परंतु अगदी डीप कव्हर मध्ये फिल्डर देखील तैनात. त्याला नाव विचारा ना. ए फिल्डरचं नाव काय होतं कॅच घेतलेला? झेंडा मार्ग जर तुमचा सामना पाहण्यासाठी आलेले मान्यवर बबलूजी राजेवडे तसेच सचिन दादा शेडगे यांचे देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. विनंती असेल मान्यवरांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. धावांचा पाठलाग करताना धाव होतीये. एक गडी मात्र बाद झालाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या पूर्णपणे बीट झालाय. 5 चेंडू 3 धावा. यावेळेस फटका लॉफ्टेड आहे. फटका सेल्फ गिफ्टेड आहे आणि फटका हा 6 धावा मिळवून देणारा आहे. लाजवाब फटका. दोन्ही संघांना करूया मरोचा सामना. अमे इंजिनिअरिंग संघाला लाज वाचवण्यासाठी मात्र हा सामना जिंकावाच लागेल. शिवगंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये अप्रतिम खेळ करून दाखवला त्यांनी.
यावर्षी मात्र गतवर्षीचा विजेता संघ अमे इंजिनिअरिंग या संघाला मात्र सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला. आता मात्र त्यांचा संघ विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असेल आणि त्याच प्रकारची फलंदाजी करत आहेत तिथं तेजस आणि न्यू बॅटर अमोल. दर्जेदार खेळ करावा लागेल. मोठे फटके खेळून हा सामना खेचून आणावा लागेल. बबलू दादा राजीवडे आणि सचिन दादा शेडगे या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 4च्या आयोजन कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. बोलर तयार. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. चेंडू जाईल बुलेटच्या वेगाने सीमा रेषे पार. पंचांचा इशारा. चौकार. 13 धावांवरती धावफलक आहे. 29 चेंडू 46 धावांचं आव्हान मात्र शिल्लक. अगदी मागच्या सामन्यामध्ये झालेल्या पराभवाच्या जखमा घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. आपण पाहिलं की घायल शेर की सासे उसे दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है. त्याच प्रकारचे अगदी फलंदाजी इथे तेजसच्या बॅट मधून. यावेळेस पुल केलाय. लेग साइडला फिल्डर तिथे नाहीये. इथे काय होतंय. चेंडू अडवण्याच्या नादात चेंडूला धाडलंय सीमा रेषे पार. चौकार. जर मेरिटेक संघाचं कोणी इथे आलं असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. मेरिटेक संघाचं चितळे संघाचा कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे. चितळे संघाचा कर्णधार. बॅटर तयार. यावेळेस हलका कट केलाय पॉइंटच्या दिशेने. क्रिकेट मधली नजाकत वापरली आहे इथे. 18 धावांवरती धावफलक आहे. दुसरं षटक इथं प्रगतीपथावरती. 27 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान मात्र अजून शिल्लक. यावेळेस चांगलं कमबॅक. गोलंदाजाचं चांगलं कमबॅक. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरवेधक मारा. प्ले स्टोअर मधील सर्व ऍप आपल्याला स्वतः अपडेट करावं लागतं. मात्र प्ले स्टोअर हे स्वतःच अपडेट होत असतं. काही गोष्टी अशाच असतात स्वतःला स्वतः कराव्या लागतात. इथे स्वतः जबाबदारी घेऊन विजयाकडे न्यावं लागेल. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून. चेंडूला पाठवलं थेट सीमा रेषे पार. षटकार. 25 धावा धावफलकावरती आहे. अगदी सरळ बॅटने चेंडूला पाठवलं होतं अगदी ढगात. 24-34 10चा डिफरंट आहे. नाही 24-34 10चा डिफरंट. बॉलर नेम अजूनही जिंकण्यासाठी 23 चेंडू 34 धावांची गरज. चितळे संघाचे अष्टपैलू खेळाडू किरण धनावडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. विकासजी मुजुमले आणि साहिलजी कोंडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. मॅच मात्र थरारक अवस्थेमध्ये. 24 चेंडू आणि 34 धावा. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉलर कीपर कडून चूक. संधी होती तिथं यष्टीजित करण्याची.
सेमीफायनलच्या चिठ्ठ्यांचा प्रारंभ इथे होतोय. तिन्ही कॅप्टन्सनी इथे उपस्थित राहायचंय. यावेळेस फटका लॉफ्टेड आहे. फिल्डर तिथे आहे लॉंग ऑनच्या दरम्यान. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची बाहेरची कडा. 26 धावा 27 धावा धावफलकावरती आहेत. तेजस पवार वैयक्तिक 6 चेंडू आणि 17 धावांवरती. दुसऱ्या बाजूला किल्ला सांभाळतोय अमोल चोरगे 6 चेंडू आणि 8 धावा. ओला असेल बघा. यावेळेस शफल झाल्यामुळे पंचांनी अगदी फेअर डिलिव्हरी दिली. एक चांगला निर्णय पंचांकडून. क्रिकेटच्या नियमानुसार जर तुम्ही शफल झाला तर ती फेअर डिलिव्हरी ग्राह्य धरली जाते. अगदी योग्य निर्णय पंचांचा. यावेळेस फटका लॉफ्टेड आहे. फटका वन बाउन्स सीमा रेषे पार आहे आणि फटका 4 धावा मिळवून देणारा आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटकेबाजी इथे फलंदाजाच्या माध्यमातून. त्यांनी एक जिंकली त्यांनी एक जिंकली. श्रीकांत आता मायाला खालीच घे. स्पीडअप करायचंय. यावेळेस फटका चांगला खेळलाय. कव्हर ड्राईव्ह बेमिसाल कव्हर ड्राईव्ह. चेंडू सरळ सीमा रेषे पार चौकार. बॅक टू द बॅक चौकार. अरे भोकाचं येत नाही वर. सांगतोय मी त्याला तिथं घे. 1 रन जाऊन दे की. अगदी ग्रामीण भागात हा फटका दुर्मिळ पाहिला जातो. तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू द बॅक 2 फटके कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. टीम मीटिंग टाळायची विनंती असेल सर्व खेळाडूंना. अजूनही सेमीचे फायनल बाकी आहेत. फायनल बाकी आहे. बक्षीस वितरण पारितोषिक समारंभ बाकी आहे. 18 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान मात्र अजूनही शिल्लक. खचाखच भरलेलं हे स्वामी विवेकानंद क्रीडा नगरी. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉलर प्रेशर ऑन बॉलर. आणि ह्याला काय वाचताय ना यावेळेस स्क्वेअर लेग दरम्यान खेळलेला मोठा फटका आणि त्याच ताकदीने काय झेल पकडलाय. अप्रतिम झेल. कार्बन कमाल कॅच. संयम ठेवायचा आहे दोन्ही खेळाडूंनी. दोन्ही संघातील खेळाडूंनी संयम ठेवायचा आहे. दोन्ही पंच चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. वेल स्टॉप.
अगदी दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल टिपला त्याचं. अरे यांच्या बारक्यावर ड्रायव्हर यांचे असतील का? वेल कॅच, कार्बन कमाल कॅच. या सामन्यातील अगदी प्रेक्षणीय झेल घेतला. अगदी सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट. तेजस पवार इथं बाद होतोय. अगदी मागच्या सामन्यांचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या सामन्यांमध्ये सुद्धा फटकेबाजी केली तेजसने आणि त्यांची झुंज या सामन्यात देखील अपयशी ठरली. अगदी मॅच विनिंग पारी त्यांना खेळता आली नाही आणि बॅक टू द पेव्हिलियन तेजस पवार. सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट. 36 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फुल टॉस चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. इथे गोलंदाजाचं अपील मात्र LBW या ग्रामीण भागात नाहीये. एक धाव मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये मिळेल. टाकून घेऊ का चिठ्ठ्या डिक्लेअरला? तेच म्हणलं डिक्लेअरला कसं काय? 37 धावा धावफलकावरती आहेत. आहे तोच फलंदाज स्ट्राईक वरती असेल. झेंडा मारची इथे ती विचार हे यांचं इथे म्हणा उभं राहतात. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर धाव मिळेल मात्र स्ट्राईक चेंज होणार नाही. यावेळेस फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. तू मे इथे गोंधळ गोंधळ. यावेळेस मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून लॉंग ऑफला फिल्डर येईल. नशीब पण त्यांचं साथ देतो. जो संघर्ष करतो एक चांगली क्षेत्ररक्षण लाजवाब फिल्डिंग. फिल्डर बॉल वरती गेला होता परंतु खराब आउटफील्ड मुळे चेंडूने उसळी घेतली परंतु संयम सोडला नाही. शेवटपर्यंत चेंडूचा पाठलाग केला आणि 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. यावेळेस खोलून काढला फटका. इथे होईल फील्ड मिस्टेक. सिंगल धाव तर मिळेल. 13 चेंडू 19 धावा. वाईट चेंडू. बिगेस्ट रायव्हलरी. यावेळेस स्टेप आउट होण्याचा प्रयत्न. मोठं अपील. अप्रतिम लाजवाब षटक टाकलंय. बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. गोलंदाजाने मात्र कमाल केली. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तो आला. त्याने पाहिलं आणि त्याने तमाम क्रीडा रसिकांचं मन मात्र जिंकलं. सामन्याला कलाटणी दिली या गोलंदाजाने. नाव त्याचं रुपेश. रुपेशने भेदक गोलंदाजी करून आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये परत आणण्याचं काम केलं.
अजूनही आमया इंजिनिअरिंगला जिंकण्यासाठी 12 चेंडू 18 धावांची गरज. पंच पटकन सामना चालू करून घ्यायचा आहे. बॉलर 12 चेंडू 18 धावांची गरज. बॉलर दादा पाहूया काय होतंय सामन्यामध्ये. दादा बॉलर महेश महेश यावेळी शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. फेअर डिलिव्हरी. 11 चेंडू 18 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. समान पारड्यात सामना. यावेळेस मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून, परंतु अक्षयची झुंज मात्र अखेरपेशी ठरली. झेल बाद होतोय अक्षय. मॅच विनिंग पारी मात्र त्याला खेळता आली नाही. बॅक टू द पवेलियन अक्षय गोगावले. 10 चेंडू 18 धावांची गरज. आता नारायण द्यावं लागणार आहे जरा. झेंडा मार संघाला. करूया मरोचा सामना हा. अजूनही अमय इंजिनिअरिंगला जिंकण्यासाठी 10 चेंडू 18 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का बघायचं आपल्याला. यानंतरचा होणारा सेमीफायनलचा थरार. इथे झेलची संधी होती. झेल सोडलाय. 9-16 ह्याच्यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना होईल तो प्रिकॉम आणि मेरिटेक, आणि त्याच्यानंतर विनर आणि चितळेची दुसरी सेमीफायनल होईल. यावेळेस फुल टॉस चेंडू. लाभ घेता आला नाहीये. सिंगल धाव मिळतीये इथे. सामन्याचं समीकरण. नाही एकच. कुठे कट लागली ना हात बघा. 2 केले नाही मग आत्ताच एकच ना. अंपायरला विचारा. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल धाव इथे मिळतीये. हाय व्होल्टेज ड्रामा. 7 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक. असं वाटलं होतं की अमेज इंजिनिअरिंग एक हाती या सामन्यावरती वर्चस्व करेल, डॉमिनेट करेल, परंतु सामन्याला कलाटणी मिळाली. लागोपाठ तेजसची आणि अक्षयची विकेटचं पतन झालं. यावेळेस मोठा फटका लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेष पार. चौकार. 6 चेंडू आणि 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अजूनही अमेय इंजिनिअरिंग संघ विजयाच्या दिशेने गौडदौड करताना रणनीती आखावी लागेल. आणि पहिला संघ, पहिली मॅच आजच्या दिवसातील अमेय संघाला विजयी व्हावं लागेल. या इंडस्ट्रीयल पर्वामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर विजय मिळवावा लागेल. मागच्या पर्वामध्ये राहिलेला हा विजेता राहिलेला हा संघ
प्रयत्न होता, शरीरवेधक मारा. इथे 5 चेंडू आणि 9 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक. डू ऑर डायचा सामना झेंडामार कंपनीसाठी. जर आपलं स्थान निश्चित ठेवायचं असेल, उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल, तर हा सामना जिंकणं गरजेचं असेल झेंडामार कंपनीला. यावेळेस फुल फटका वन साईडला खेळलाय, चेंडू तिथे वेगाने जातोय, फिल्डर देखील वेगाने येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, चांगला फेकी थेट यष्टी रक्षकाच्या हाताकडे होऊन चूक होतीये. पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, थेट फेकी, रॉकेट थ्रो बाय जडेजा. फेकी चांगली होती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र इथे बाद होतोय. अमर पांगारेने लाजवाब फेकी केली आणि त्याच्या जोरावरती फलंदाज बाद केला. फक्त बॉलरमुळे फलंदाज बाद होत नसतो, तर चांगल्या फिल्डरमुळे पण फलंदाज बाद होत असतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या अचूक फेकीमुळे मात्र फलंदाजाला पेवलिनच्या दिशेने परतावं लागलं आणि उत्साहाचं वातावरण अगदी अमेय इंजिनियर संघामध्ये देखील. अजूनही अमेय संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू 8 धावेंची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग दी कार्पेट फटका. 3 चेंडू आणि 7 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक. तोच श्रीकांत कालसे अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन. 2 विकेट घेतल्यात आतापर्यंत. फुलटा चेंडू वाईड प्रेशर ऑन बॉलर वाईड. 3 चेंडू 6 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक. तोच गोलंदाज ज्याने मागचा षटक टाकून अगदी एक हाती सामना फिरवलाय झेंडामार संघाच्या बाजूने. हिरो व्हायची संधी श्रीकांतला. यावेळेस षटपीच चेंडू लाभ उठवता आला नाही, सिंगल धाव इथे प्राप्त होईल. प्रेक्षकांना विनंती असेल, इथे समालोचन कक्षाच्या बाजूला स्टेजच्या बाजूला गाड्या लावायच्या आहेत. वाहतुकीला अडथळा होईल अशी कोणतीही कृती करायची नाही, विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने. I-20 गाडी. दोन चेंडू थरारक सामना. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. प्रेशर बॉलर वरती, प्रेशर बॅट्समन वरती. अगदी डाव आणि प्रतिडावाने रंगणारी हा रोमांचकारी सामना. यावेळेस मिस फटका झालाय आणि रनआउटची संधी असेल. धाववाद मात्र तो खेळाडू होतोय. 1 चेंडू आणि कालच्या सामन्यात, कालच्या दिवसात ज्यांनी बक्षिसाच्या स्वरूपात पैशाचा पाऊस पाडला असे युवा उद्योजक महेश दादा मांगडे यांचंही शिवगंगा इंडस्ट्रीज कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. सन्माननीय महेश दादा मांगडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती असेल व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. थरारक सामना. 1 चेंडू 5 धावा. चौकार मारला तर सामना टाय, षटकार मारला तर विजयी. श्रीलंका आणि पाकिस्तानची आठवण करून देणारा हा सामना कोण जिंकेल? अमेय इंजिनिअरिंग वर्सेस झेंडामार. थरारक सामना. बॉलर तयार, बॅट्समन तयार. यावेळेस मोठा फटका. गॅप मध्ये फिल्डर येतोय वेगाने. कावकोन दरम्यान फिल्डरने चेंडू अडवलाय. दुसऱ्या तिसऱ्या धावासाठी धावाधाव होतीये
आणि हा सामना मात्र झेंडा मार्क संघाने विजयी झालेला आहे. अभिनंदन झेंडा मार्क. इथे मात्र झेंडा मार्कने आपलं स्थान निश्चित केलंय आणि उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. त्यांचा पुढचा होणारा सेमीफायनलचा सामना चितळे वर्सेस झेंडा मार्क असा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचा आहे. अमे इंजिनिअरिंग संघ. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो याचं उत्तम उदाहरण